आनंदम ब्रह्म सर्वशक्ति एकम। आनंदम सर्वशक्ति एकम। सर्वैर्देवैरीड्यम विष्णुआख्यम सर्वदा एमे सुप्रेष्ठम। हरि ओम। शन्नो मित्रश्चं वरुणः शन्नो भवत्पर्यमा शन्न इंद्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः। नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि तामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम्। ओम शांति शांति शांति। हरि ओम। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। भृगुवल्ली श्लोक। भ्रुवली। श्री कृष्ण। श्री गुरु। भृगुर्वै वारुणिः वरुणं पितरमुपसदा ससाद। भृगु खरोखर वरुणाचा मुलगा भृगु वरुणम पितरम उपससार वडिलाच्या जवळ वरुणाजवळ गेला. आधी वो ब्रह्मेती ब्रह्माच्या बद्दल मला सांग. तस्मा येतत् प्रवाच मग त्याला हा म्हणाला वरुण काय म्हणला. अन्नम प्राणम चक्षु श्रोत्रम मनोवचम वाचम इति. अन्न प्राण चक्षु श्रोत्र मन आणि वाणी हे मुख्य आहेत. यामध्ये असणाऱ्या परमात्म्याला जाणून घेणं खरंच ब्रह्म जाणून घेणं म्हणतात. तम होवाच यतो वा इमानी भूतानि जायन्ते. हे सगळे प्राणी कसे बरं उत्पन्न होतात. येणं जातानी जिवंती त्याच्यापासून उत्पन्न झालेले हे जिवंत राहतात. यत्प्रयंती कुठे जाऊन पोहोचतात शेवटी. अभिसंविशंती कुठे जाऊन पोहोचतात आणि कोणाशी भेटतात कोणाच्या जवळ राहतात. तद्विजिज्ञासस्व ही गोष्ट चांगल्या रीतीने जाणून घेवर का रे जाईल. तद ब्रह्म येते आणि त्यालाच ब्रह्म असं म्हणावं. सतपोतप्यत मग त्यांनी तपश्चर्या केली. तपस्तप्त्वा त्यानंतर तपश्चर्या करून अन्नम ब्रह्मे दिव्य जाणात. अन्न म्हणजे ब्रह्म आहे असं जाणून घेतलं. अन्नापासूनच खरं हे सगळे भूत उत्पन्न होतात. अन्नेन जातानी जिवंती अन्नामुळं उत्पन्न झालेले हे जिवंत राहतात. आणि नंतर अन्नम प्रयंती अन्नाला शेवटी गाठतात. संविशंती संविशंती अन्नामध्ये प्रविष्ट होतात. तद्विज्ञाय ही गोष्ट जाणून पुनरेव वर्णम पितरम उपससार पुन्हा एकदा वर्णाच्या जवळ गेला भृगु. आधी हे ब्रह्मेती हे भगवा मला ब्रह्माच्या बद्दल सांगा. तम होवाच त्याला मग सांगितलं. तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व तपश्चर्या करून ब्रह्माला जाणून घे. ब्रह्माला जाणून घे. तपो ब्रह्मेती तप हेच ब्रह्म आहे. तपोतप्यत तपस्तत्व. मग तपश्चर्या केली त्याने आणि तपश्चर्या करून पुन्हा प्राणो ब्रह्मे दिव्य जाणार प्राण हा ब्रह्म आहे म्हणून सांगितलं. जाणून घेतलं. मग अन्नम प्राणम चक्षु श्रोत्रम मनो वाचम म्हणून सांगितलं ना. आता दुसरं आहे प्राण. प्राणो ब्रह्मे दिव्य जाणार प्राणाध्येव खल्विमानी भूतानी जायंती. प्राणापासूनच हे सगळे भूत उत्पन्न होतात की नाही. आणि प्राणामध्ये प्राणामुळेच ते सगळे जातानी जिवंती जन्माला आलेले जिवंत राहतात. प्राणम प्रयंती अभिसंविशंती प्राणाकडे जातात आणि प्राणामध्ये विसरतात म्हणजे विलीन होतात. तद्विज्ञाय ते जाणून घेऊन पुनरेव वर्णम पितरमोपससार पुन्हा एकदा वर्णाच्या जवळ गेला वडिलाजवळ. आधी बघो ब्रह्मेती ब्रह्माच्या बद्दल मला सांगून. तम हो वाच त्याला मग म्हणाले. तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व तपश्चर्या करून ब्रह्माच्या बद्दल जाणून घे रे. तपश्चर्या म्हणजेच ब्रह्म आहे रे. तपो तप्यत म्हणल्यावर मग त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर
मनो ब्रह्मेति व्यजानात्. मन म्हणजेच ब्रह्म आहे असं जाणून घेतलं. मनसो ह्येव खल्विमानी भूतानि जायन्ते. मनापासूनच हे सगळे भूत प्राणी उत्पन्न होतात. मनसा जातानी जीवंती. मनाने उत्पन्न झालेले जिवंत राहतात. मनःप्रयंत अभिसंविशंती. मनाच्या जवळ पोहोचतात, मनाच्या नंतर मनामध्ये शिरतात. तद्विज्ञाय म्हणून सांगितलं. तद्विज्ञाय ते जाणून घेऊन पुनरेव वर्णम पितरम. पुन्हा एकदा वर्णाचा जवळ गेला. आधी भगवो ब्रह्मेती. ब्रह्माच्या बद्दल मला सांग. तम हो वाच. मग त्याला म्हणले तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व. तपश्चर्या करून ब्रह्माचं ज्ञान प्राप्त करून घे. तपो ब्रह्मेरी. तपश्चर्या म्हणजेच ब्रह्म. तर असं म्हणलं मग तो तपश्चर्या केला. तपश्चर्या केल्यानंतर विज्ञानम ब्रह्मेति विजानात. विज्ञान म्हणजे ब्रह्म म्हणून समजून घेतलं जाईल. आणि विज्ञानात हे कल्विमानी भूतानी जायन्ते. विज्ञानापासूनच सगळे हे भूत उत्पन्न होत असतात. विज्ञानाने झालेले जिवंत राहतात. विज्ञानामध्ये पोहोचतात आणि तिथे प्रविष्ट होतात. तत् विज्ञान ही गोष्ट जाणून पुनरेव वर्णम पितरम उपसा. पुन्हा वर्णाजवळ बापाजवळ गेला. आधी भगव ब्रह्मेती. ब्रह्माच्या बद्दल सांग. तम होवाच. तपसा ब्रह्म विजिज्ञास. तपश्चर्या करून ब्रह्माला जाणून घे. मग तपश्चर्या केली. तपो ब्रह्मेती. सतपो तप्यत. मग तपश्चर्या केली. तपस्तप्त्वा. तपश्चर्या करून आनंदो ब्रह्मेती विजानात. आनंद म्हणजे ब्रह्म आहे असं जाणून घेतलं तरी. आनंदाध्येव कल्विमानी भूतानी जायन्ते. आनंदापासून सगळे हे भूत उत्पन्न होत असतात. आनंदाने झालेले जिवंत राहतात. आनंदामध्ये प्रविष्ट होतात. आनंदाला विलीन होतात. सैषा भार्गवी वारुणी विद्या. ह्याला भृगु आणि वरुण या दोघांनी सांगितलेले शिकवलेली विद्या म्हणतात. भार्गवी विद्या म्हणतात. म्हणून वारुणी विद्या म्हणून याचं नाव आहे. भृगु महर्षीला सांगायला काढलेली केलेली. परमे व्योमन प्रतिष्ठा. प्रतिष्ठिता. परमा म्हणजे लक्ष्मी देवीपेक्षा श्रेष्ठ असणार त्याच्यामध्ये व्योमन अनुस्यूत झाले. म्हणजे ते सगळे विणले गेले. हे राहिला. एवं वेद. ही गोष्ट जो कोणी जाणतो तो चांगली प्रतिष्ठा मिळून घेतो. अन्नवान अन्नादो होती. अन्नवान होतो आणि अन्न देणारा देखील होतो. महान होतो. प्रजा पशु प्रजा पशु पशु इत्यादी पुष्कळ प्राप्ती घेऊन महान होतो. ब्रह्मवर्चस्व देखील त्याला मिळतं. महान कीर्ती मिळते. अन्न निंद्यात. अन्नाची निंदा करू नये. तद्व्रतम. त्यालाच व्रत म्हणतात बरं का. प्राणो वा अन्नम. प्राण म्हणजेच अन्न आहे. शरीरम अन्नादम. शरीर हे अन्न खाणार आहे. भोगणार आहे. प्राणे शरीरे शरीरम प्रतिष्ठित. प्राणामध्ये शरीर हे प्रतिष्ठा करून राहत असते. प्रतिष्ठा करून राहत असते. अन्नवान अन्नादो होती. अन्नवान जो असतो तो अन्न भोजन करणारा स्वीकार करणारा होतो. महान भवती. महान होतो. प्रजया पशुभी ब्रह्मवर्चसेन. प्रजा पशु आणि ब्रह्मवर्चस्व त्याला प्राप्त होतो. महान कीर्ती देखील प्राप्त होती. महान कीर्ती. अन्न न परिचक्षित. अन्नाची परीक्षा करायला जाऊ नये. तर व्रत हे त्याला व्रत म्हणतात. अपोवा अन्नम. पाणी म्हणजे अन्न आहे. ज्योती ही अन्नादम. ज्योतीमध्ये ज्योती काय करतं अन्न देणार आहे. अप्सु ज्योती ही पाण्यामध्ये ज्योती असते. प्रतिष्ठित असते. म्हणून पाणी पिलं तरच डोकं चालतं बरं का. ज्योतिषाप हा प्रतिष्ठित हा. ज्योतीमध्ये पाणी प्रतिष्ठान करून राहत असतं. अधिष्ठान करून. तदा एतत अन्नम. तदेतत अन्नम. तेच हे अन्नाला कारण असते. अन्नामध्ये प्रतिष्ठित होऊन राहत. तर या एतद अन्नम. अन्ने प्रतिष्ठितम. हे अन्नामध्ये प्रतिष्ठित असणारं जे कोणी जाणतात वेद प्रतिष्ठते त्याला प्रतिष्ठा प्राप्त होती. अन्नवान अन्नादो होते. अन्नवान जो कोणी पैसे अन्न असणारा असतो की नाही तो अन्न देणारा होतो. महान होतो. प्रजा इत्यादी पूर्ण होतो. पशु इत्यादी त्याला प्राप्त होतात. ब्रह्मवर्चस्व देखील प्राप्त होतात. महान कीर्ती प्राप्त होते. अन्नम बहुपूर्वीत. माणसाने अन्न पुष्कळ करावं. तदुरतम. खरा दुरत म्हणतात. पृथ्वी वा अन्नम. पृथ्वी म्हणजे अन्न. अन्न देणारी. आकाशो अन्नादहा.
आकाश हे अन्न देणार आहे. हा, अन्न आला हा म्हणजे अन्न स्वीकार करणार. पृथ्वीव्याम आकाश प्रतिष्ठिता. पोटात जागा असली तर अन्न खातो, नाही तर खात नाही. आकाश म्हणजे अवकाश. हा, आकाश व अन्न म्हणून म्हणजे पोटात जर जागा असली तर अन्न खायला मिळतं असा अर्थ आहे. हं? अन्न बहुपूर्वी इथं म्हणून अन्न पुष्कळ करावे. असं पृथ्वीव्याम आकाश हा आकाश आहे. पृथ्वी प्रतिष्ठित, आकाशामध्ये पृथ्वी राहत असते. तद येतात अन्न अन्ने प्रतिष्ठित. हे अन्न अन्नामध्ये प्रतिष्ठित असते. तर या एतद अन्नम अन्ने प्रतिष्ठित. इथं जो कोणी असं अन्न अन्नामध्ये प्रतिष्ठित होऊन राहत असेल समजतो, तो त्याला प्रतिष्ठा प्राप्त होती. अन्नवान भवती, अन्नार होतो, मान होतो, प्रजा प्राप्त होतात, पशु इत्यादी प्राप्त होतात, ब्रह्मवर्चस्व प्राप्त होतं, महान कीर्ती प्राप्त होते. न कंचन वसतो प्रत्यातीक्षी प्रत्यक्षात. कोणाच्याही वसतीमध्ये जाऊन राहावं अशी इच्छा करत जाऊन हे व्रत आहे. तस्मात म्हणून या कयाच्या विधया कोणत्या ना कोणत्या तरी एका प्रकाराने बहुअन्नम प्राप्त पुष्कळ असं अन्न प्राप्त करून घ्यावं. हा, आराध्य आराध्यस्मा आराध्यस्मा अन्नमित्याचक्षते. हा, हे प्राप्त करून घेणं, ह्याची आराधना करणं, यालाच अन्न प्राप्त करून घेणे म्हणतात. अन्न त्यालाच अन्न म्हणतात, जे कष्टाने मिळवतात त्यालाच अन्न म्हणतात. हे तत्व मुखतः अन्नम राध्यम. आणि हे कुठून पचलं जातं? मुखाने घेतलं असतानाच पचलं जातं. हा, मुखतः अस्मा अन्नम राध्यते. मुखापासूनच अन्न स्वीकार केलं जात असतं. इतर सलाईन वगैरे लावून अन्न स्वीकार केलं तरी ते आपल्याला परमात्माने कसं आपल्याला आनंद पोषण देण्याचं कार्य करत तसं ते करत नसते. एतत्वयी मध्यतो अन्नम राध्यम. हे मध्यभागापासून अन्न स्वीकार केलं जातं. म्हणजे राध्य झालेलं असतं, स्वीकार केलं जातं. मध्यतो अस्मा अन्नम राध्यते. अन्न मध्यभागापासून स्वीकार केलं जात असतं. एतद्वा अंततो अन्नम राध्यम. हे खरं शेवटचं अन्न हे सगळीकडे पांगतं व्यापलं जातं. अंततो अस्मा अन्नम राध्यते. शेवटपर्यंत याला अन्न स्वीकार करत असते, म्हणजे आश्रय देत असते. या एवं वेद ही गोष्ट जो कोणी जाणतो की नाही, क्षेम येते वाची, क्षेम त्याला क्षेम होतं. आणि क्षेम कुठं? वाची वाणीमध्ये येतं. योगक्षेम करायला जातो इथे. प्राणापान हे प्राण आणि अपानाचे कर्म आहे बरं का. योगक्षेम करायला जातो. कर्म इथे हस्तयो. कर्म हे जे कोणाचं कार्य आहे? हाताचं काम आहे. कर्म इथे हस्तयो. गतिरिती पादयो. गती ही पायाची काम. विमुक्ती पायो. विमुक्ती प्राप्त करून घेणं हे पायी स्थानाच आहे, गुरुस्थान. इथे मानुषी ही समाज्ञा. हे मनुष्यानं संबंध म्हणजे मनुष्यांच्या संबंधी असणारी ही आज्ञा आहे. आता दैवी ही तृप्ती ही देवता लोकांच्या बद्दल सांगायचं आहे. त्याला कशी तृप्ती प्राप्त होती? पृष्ठौ. पृष्टी हे मुख्य आहे. बलमिती विद्युती. बळ जे कुठं असतं की नाही? विद्युतामध्ये. मेघामध्ये विद्युत जर आलं तर बलिष्ठ होत होते. विद्युत नसलं तर ते मेघ इतके बलिष्ठ नसतात. जसे इथे पशुषु. कीर्ती ही पशुमध्ये असते. ज्योतिरिती नक्षत्रामध्ये ज्योती राहत असते. प्रजाती ही प्रजाती म्हणजे जन्म देण्याची शक्ती जी आहे की नाही, ते आनंद देण्यासाठी, अमृत रूपी आनंद देण्यासाठी कारण असते. म्हणून ते उपस्थामध्ये राहत असते बरं का. शिक्षणामध्ये राहत. सर्व मिथ्य आकाश आहे. सर्व हे सगळं आकाश रूपी परमात्म्यामध्ये राहतं. तत्प्रतिष्ठती तत्प्रतिष्ठ तत् प्रतिष्ठती उपासित. म्हणून उभा राहणं, बसणं हे सगळं त्या बुधस्थानाचं कार्य आहे. प्रतिष्ठावान भवती. म्हणून हे जाणलं तर प्रतिष्ठा त्याला प्राप्त होती. तर मन इत्युपनिष उपासित. त्याला मन म्हणून उपासना करावी त्याची, म्हणजे त्याच्याने महान होतो. आणि मन इत्युपासित म्हणून मनरूपाने, मनचा नियामक असणारा परमात्मा आहे असं समजून उपासना करावी. मनवान भवती. चांगलं मानवान म्हणजे मानव सगळ्या लोकांच्याकडून गौरव प्राप्त करून. तर मन इत्युपासित म्हणून त्याला परमात्माला नम म्हणून उपासना करावी, नमस्कार रूपाने उपासना करावी.
नम्यन्ते अस्मै कामाः, सगळे त्याला पाहिजे असलेल्या सगळ्या गोष्टी नमस्कार करतात असा अर्थ नम्यन्ते. नमस्कार केला जातो सगळ्यांच्याकडून. तत ब्रह्मेत्युपासित, त्यालाच ब्रह्म म्हणून समजून घ्यावं. ब्रह्मवान भवती, तो ब्रह्मवान म्हणजे ब्रह्म जाणणारा असा होतो. तर ब्रह्मणा परिमरहा, हे परब्रह्माचे, परमात्म्याचे ब्रह्मस्वरूपी परमात्म्याचे परिमर, विचारधारा म्हणतात. किंवा विचार करण्याची पद्धत म्हणतात. परिमर इत्युपासित म्हणून त्याची उपासना करणे. पर्येण म्रियंते द्विषंतः सपत्नाः, त्याच्या भोवतालून हे सगळे असलेले जे द्वेषी आणि सपत्न लोक असतात की नाही, मरण पावतात. पर्य अप्रिया भ्रातृव्य, त्या भोवतालून अप्रिय असणारे जितके भ्रातृव्य लोक असतात की नाही, भाऊ भावकीचे वगैरे, ते देखील परमात्म्याच्या इच्छेने सगळे अनुकूल होतात. तर यश्चायम पुरुषे, हा जो पुरुषामध्ये राहत असतो की नाही, यश्चासा आदित्य, आणि जो आदित्यामध्ये राहत असतो तो एकच आहे. पुरुषामध्ये आदित्यामध्ये राहणारा तोच आहे. तर या एवं वित, ही गोष्ट चांगल्या रीतीने जो कोणी जाणतो, अस्माल लोकात प्रेत्य, हा लोक सोडून मेल्यानंतर पुन्हा कुठे जातात. एतम अन्नमयम आत्मानम उपसंक्रम्य, अन्नमय असणाऱ्या त्या शरीराला सोडून पुन्हा प्राणमय आकाशामध्ये प्रविष्ट जातो, हा प्राणमय कोशामध्ये प्रविष्ट होतो. एतम प्राणमय आत्मानम उपसंक्रम्य, प्राणमय कोशाला उपसंक्रमण करून तिथून ओलांडून मनोमय आत्मानम उपसंक्रम्य, मनोमय आत्माला आत्मामध्ये विलीन होतो. एतम विज्ञानमय आत्मानम उपसंक्रम्य, मग त्यानंतर विज्ञानमय आत्मामध्ये उपसंक्रमण करतो. आणि त्यानंतर विज्ञान आत्मापासून पुन्हा तो आनंदमय असणाऱ्या परमात्म्यामध्ये उत्पन्न होतो. इमान लोकान कामान मी काम रूप्यानं संचरण, हे सगळे लोक म्हणजे काम रूपी, काम, कामना देणारे, कामना इच्छा करवणारे अशा प्रकारचे आहेत. हो, कामरूपी संचरण, कामरूपी असणाऱ्या सगळ्या लोकांना, हा म्हणजे लोकातून भटकत भटकत येतच, हा तो ह्या परब्रह्माला जाऊन पोहोचतो. येत सामगायन, आणि तिथे गेल्यानंतर लक्ष्मी देवी समेत असणाऱ्या त्या परमात्म्याचे गायन करत राहतो. साम गायन असते. साम, म म्हणजे लक्ष्मी, स म्हणजे सहित, लक्ष्मी सहित असणाऱ्या परमात्म्याचे गायन करत राहतो. हग हा ऊ आ हू हा हू, ह्याला खरं चिंतन करणं, खरं चिंतन करणं, खरं चिंतन करणं असं म्हणतात. अहमन्नम अन्नम अन्नम, अहम अन्नम, अहमन्नम, अहमन्नम, त्याला अन्न स्वरूपी असणारा परमात्मा म्हणतात. त्या परमात्म्याला सोडून अन्न दुसरं कोणतंही नाही आहे. तो सगळा अन्न भोगणारा आहे, सगळ्यांना अन्न देणारा आहे. अहम अन्नाद, अहम अन्नाद, अहम अन्नाद, मी सगळ्यांना अन्न देणारा आहे. अहम श्लोककृत, अहम श्लोककृत, अहम श्लोककृत, चांगल्या प्रकारचे श्लोक. श्लोक म्हणजे काय, विचार ज्या ठिकाणी मांडले जातात त्याला श्लोक म्हणतात. श्लू धातू आहे. श्लो, श्लोक हा, श्लो विचारधाराया, श्लो धातूचा अर्थ काय, विचारधारा. विचारधारा ज्या ठिकाणी मांडली जाते त्याला काय म्हणतात, श्लोक. तुम्ही श्लोक रचना करतात, काय करतात, कशासाठी करतात, त्या ठिकाणी तुमच्या विचारधारा काय आहे ते सगळं मांडली जाते. अहम, अहम श्लोककृत, अहम श्लोककृत, अहम श्लोक, अहमस्मी प्रथमजा ऋता अस्य, ऋत शब्द वाच्या असणाऱ्या परमात्म्यापासून पहिल्यांदा उत्पन्न जाणारा मीच आहे, सगळ्यांना उत्पन्न करणारा मीच आहे. पूर्वम देवेभ्य, देवांना देखील पूर्व, पहिला अमृतस्य नाभाई, अमृत स्वरूपी असणारा मीच आहे. ना म्हणजे खरोखर, भाई इव म्हणजे सारखा, अमृतासारखा असणारा दिसून येणारा मीच आहे. भाई दिसून येणारा मीच आहे. यो मा ददाती, जो मला देतो, स इदेव मा वाहा, तदा याच रीतीने परमात्म्याच उपदेश देणं असं म्हणतात बरं का. इत एव अशा रीतीने, मा अवाहा, परमात्म्याला जाणून सांगितलं जातं बरं का. अहम अन्न अन्नमदन्तमस्मी, महात्मी, मी अन्न स्वरूपी असणाऱ्या, अन्न खाणाऱ्या लोकांच्या ठिकाणी अन्न देणारा देखील मीच आहे. अहम विश्वम, संपूर्ण प्रपंचामध्ये, भुवनामध्ये अभ्यभवान, व्यापून राहत असतो मी.
सुवर्ण ज्योती, सुवर्णमय स्वरूप किंवा ज्योतिर्मय ज्योती कशी असते, सोन्यासारखी असते, त्या रीतीने मी राहत असतो. ते ही गोष्ट जाणतो, त्याला हे उपनिषद जाणल्यासारखं समजावं. ते म्हणजे त्यांनी हे उपनिषद जाणलं असं समजावं. किती उपनिषद त्या रीतीने हे उपनिषद तुम्हाला सुचवून देत आहे, त्या रीतीने समजून घ्या बर का. किती श्री तैत्तरीय उपनिषदे तृतीयोध्याय समाप्ताचे उपनिषद. श्रीकृष्णार्पणमस्तु. सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. ओम तन्नो मित्र संवर्ण तन्नो भवतर्यमा तन्न इंद्रो बृहस्पति तन्नो विष्णुरुक्रमः. नमो ब्रह्मणे नमो नमस्ते वायो तामेव प्रत्यक्षं तामेव प्रत्यक्षं आदिशं कृतम् आदिशं सत्यम् आदिशं तन्मामवतु तद्वक्तारम् अवतु माम् अवतु वक्तारम्. ओम शांती शांती शांती. याप्रमाणे सगळ्या लोकांना सम म्हणजे सुख. सुख शेवटी आपण सगळं शिकल्यानंतर आपल्याला काय मिळावं, सुख हे मिळावं हा अभिप्राय आहे. याप्रमाणे ह्या तीन वल्लींच्या द्वारे इथं काहीतरी उपनिषदाच्या तीन वल्ली आहेत. हा, त्या तीन वल्लींच्या द्वारे तुम्हाला भगवंताचे तत्व काय आहे हे कळून दिलेलं आहे. पहिली वल्ली जी आहे शिक्षावल्ली सांगितलं आहे, त्याच्यामध्ये सगळी शिक्षा दिलेली आहे. कसं राहावं, कसं वागावं, करावं, हे सगळं त्याच्यात दिलेलं आहे. म्हणून त्याला पहिली जी आहे शिक्षावल्ली. त्याच्यानंतर शिक्षावल्ली झाल्यानंतर सत्य स्वरूप असणाऱ्या परमात्माचं जाणून घेण्याचा प्रकार काय आहे हे सगळं, आणि सगळे देवता अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय इत्यादी रूपाने परमात्म्याच्या ठिकाणी कसं परमात्मा सगळीकडे कसा राहतो हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे बरं का. म्हणून सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. आणि शेवटी वल्ली समून त्याप्रमाणे तीन प्रकारच्या वल्लींच्या द्वारे तुम्हाला भगवंताचं स्वरूप जाणण्याची प्रक्रिया काय आहे, कसं जाणार हे वरुणाने भृगूला सांगितलं आणि भृगूने प्राप्त करून घेतलं, तुम्हाला कळवले. त्याप्रमाणे तैत्तरीय उपनिषद आणि तैत्तरीय उपनिषदाचे भाष्य आनंद तीर्थ भगवत्पादाचार्यांनी केलेले भगवंताच्या दिव्य चरणारविंदी आपण समर्पण करूया. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. हरे हरे. हरे मा